काल गुरुवारी पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला। या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला। 2 कंटेनरची धडक झाली, यामुळे गाड्यांना आग लागली आणि अनेक जणांचा जागीच मृत्यू झाला। हा कालचा अपघात नवीन नव्हता। नवीन होत्या त्या गाड्या, त्या जखमा आणि त्या कुटुंबाचं दुःख। नवले ब्रिजवरचे अपघात आता ब्रेकिंग न्यूज नाही, तर पुणेकरांसाठी नित्याचे नोटिफिकेशन झालेत। पुणे बँगलोर हायवेवरचा एक पॉइंट ज्याचं नाव आहे नवले ब्रिज, पण गेले काही वर्षे तिथे एकच प्रश्न सतावतोय, इथले अपघात थांबत का नाहीत? नवले ब्रिजवरचे अपघात रँडम नाही आहेत, ते पॅटर्न आहेत आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण तेच पॅटर्न सॉर्ट आउट करून सांगणार आहोत। नमस्कार, मी लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघताय सॉर्ट आउट। नवले ब्रिज हा फक्त अपघाताचा ब्लॅक स्पॉट नाही, हे डिझाईन फेल्युअरचं जिवंत उदाहरण आहे। नवले ब्रिजचा उतार लांब आहे, उतार इतका की गाडी स्वतः वेग घेते। ट्रक, कंटेनर, टँकर हे सगळे उतारावर अनकंट्रोलेबल होणे हे सायन्स आहे, सरप्राईज नाही। पण तरीही कोणतीही परमनंट उपाययोजना अजूनही केलेली दिसत नाहीये। ब्रेक फेल हे ॲक्सिडेंट नाही, ते प्रिडिक्टेबल डिझास्टर आहे। लोडेड ट्रक जेव्हा ब्रेक मारतात तेव्हा ब्रेक शू गरम होतात, गरम झाले की ग्रिप सुटते, ग्रिप सुटली की ट्रक सरळ खाली येतो। नवले ब्रिज ते भूमकर चौकादरम्यान वाहतूक पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे। अपघात किंवा वाहतूक कोंडीच्या वेळी तातडीने उपाययोजना करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे आहे। त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात आणि नागरिकांना प्रचंड त्रास दररोज सहन करावा लागतोय। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इथे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे। उतार कमी करणे शक्य नसले तरी वाहनांचा वेग कमी करण्यासाठी छोटे गतिरोधक, साइन बोर्ड्स, झिगझॅग पद्धतीचे पट्टे, रिफ्लेक्टर आणि CCTV कॅमेरे बसवणे अत्यंत आवश्यक आहे। मिक्स ट्रॅफिक इज इक्वल टू परफेक्ट कॉकटेल फॉर डिझास्टर। एकाच वेळी एकाच रस्त्यावर बाईक, कार, बस, ट्रक, ऑटो आणि चुकीच्या पद्धतीने येणारे जिनियस लोक हे सर्व एकत्र आहेत। ट्रॅफिक डिसिप्लिन 0, लेन डिसिप्लिन निगेटिव्ह, अशा रस्त्यावर अपघात होणार नाही तर काय, तुम्हीच सांगा। लाईट कमी, व्हिजिबिलिटी कमी आणि स्पीड मात्र मॅक्झिमम। नवले ब्रिजवर रात्री अनेक पॅचेस अंधारात असतात, स्ट्रीट लाईट्स कमी आहेत आणि रिफ्लेक्टर्स अजिबात नाही आहेत। सर्व्हिस रोडची रचना हे टेक्स्ट बुक एक्झाम्पल आहे। नेव्हर डिझाईन द रोड लाईक दिस। सर्व्हिस रोडवरून हायवेला मर्ज एकदम ब्लाइंड आहे। ड्रायव्हर्स चुकीच्या वेगात मर्ज होतात। हा मर्जिंग पॉइंट किती डेंजरस आहे याचा कोणताही साइनबोर्ड तिथे नाही आहे। याला इंजिनिअरिंग म्हणायचं का निग्लिजन्स? आणि शेवटचं महत्त्वाचं कारण, अकाउंटेबिलिटी इथे 0 आहे। प्रशासकीय पातळीवर वॉर्निंग सिस्टीम नाही आहेत, स्पीड बॅरियर्स नाही आहेत, रंबल स्ट्रिप्स नाही आहेत, डेडिकेटेड ट्रक लेन नाही आहे, पोलीस प्रेझेन्स इंटरमिटंट आहे आणि कॅमेरा एन्फोर्समेंट इनसफिशियंट आहे। आणि प्रत्येक अपघातानंतर फक्त एकच वाक्य आहे, तपास सुरू आहे। बॉटम लाईन काय, तर गणलेली रचना, निष्काळजी वाहन चालक, मिक्स ट्रॅफिक, उतार, 0 अकाउंटेबिलिटी आणि आपले डिसिप्लिन। जोपर्यंत हा ब्रिज स्ट्रक्चरल रिस्क आणि ह्युमन एरर असं आपण डिक्लेअर करत नाही, तोपर्यंत आपल्याला या ब्रेकिंग न्यूज ऐकत राहावं लागणार आहे। मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड माहितीपूर्ण वाटला असेल तर सॉर्ट आउट बाय लक्ष्मीकांत या चॅनलला सबस्क्राईब करा। स्टे ट्यून्ड फॉर मोर अपडेट्स। भेटूया लवकरच।